नमो सद्गुरु श्री पुरंदराय धीशा राजाधिराज योगिराज पुरंदराय धीश परब्रह्म सचितानंद श्री सद्गुरु साधुबाबा महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं ये चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री सीतानामारंभा श्रीरामानंदारि मध्यमाम् श्री साधु बाबा पर्यंता वंदे गुरु परंपरा। सुंदर सगुण भक्ती किती श्रेष्ठ हे थोडस छान श्रवण करायला मिळेल। पण खर तर संत कथा ही अमृत आहे आणि ते श्रवण त्याचं श्रेष्ठत्व काय मी तर रोजच त्या ठिकाणी थोडं थोडं सांगत जातो। एका दिवशी सगळं सांगून होणार नाही, पण संत चरित्र हे श्रावण मासामध्ये केलेल्याचं फार मोठं पुण्य आहे। आणि संत चरित्र श्रवण करणं म्हणजे आपल्या दारामध्ये प्रत्यक्षात उगवलेला कल्पवृक्ष आहे। आणि नुसता कल्पवृक्ष उगवला नाही तर त्या कल्पवृक्षाला चिंतामणी नावाची फळं त्या ठिकाणी सुंदर लागलेली आहेत। आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला श्रवण करण्याचं एक छान पैकी वलय तयार होतं। आणि म्हणून ऐका, सुधारसाचा वर्ष व्हावा। सुधारस म्हणजे माहिती, साखरेपासून ताक तयार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये लिंबाचं प्रमाण असतं, गोड आंबट असं त्याला सुधारस म्हणतात। आणि जसं की आपण हे श्रवण करतोय ना असं की जणू काय सुधा रसाचा हा वर्षाव होतो, लक्षात घ्या। आणि म्हणून सगळ्या नद्या अमृताने प्रवाहित जशा व्हाव्यात अशा आपल्या शरीरामध्ये जेवढ्याही नाड्या आहेत त्या नाड्या त्या ठिकाणी सुंदर अशा प्रवाहित व्हाव्यात असं संत चरित्रामध्ये एक अद्भुत रस आहे। त्या ठिकाणी अनेक रत्नांनी भरलेली जशी खान भेटावी आपल्याला, अनेक रत्नांनी भरलेली खान, ताट वगैरे नाही, खान, आणि तो आनंद व्हावा तेवढं संत चरित्र श्रवण करण्यामध्ये आनंद आहे, लक्षात घ्या। एवढंच नाही तर आपल्या मधले कल्प विकल्प एका क्षणात जातात। संत चरित्र आहेच अद्भुत, कारण संत चरित्रामध्ये एक प्रकारचं आपल्याला स्फूर्ती निर्माण होती, स्फुरण निर्माण होतं, तो आदर्श आपल्या ठिकाणी निर्माण होतो, आपल्याला प्रेरणा मिळते। आणि म्हणून आपल्या ठिकाणी संकल्प विकल्प जावेत आणि त्या ठिकाणी आपली दरिद्रता ही पळून जावी अशी स्थिती निर्माण होती। संत चरित्र श्रवण केलेल्याची काय किती छान आहे एक लक्षात घ्या। तसं पाहिलं गेलं तर अमृत हे श्रेष्ठ आहे, नीट ऐका, अमृत हे श्रेष्ठच आहे, पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ प्रेमामृत आहे। आणि म्हणून आपल्याला संत चरित्राचं श्रवण म्हणजे प्रेमामृत, कारण संतांच्या कथाच प्रेमाने भरलेल्या आहेत, दयेने भरलेल्या आहेत, सहिष्णुतेने भरलेल्या आहेत। भूतदयेचं त्या ठिकाणी एकदम उत्तम उदाहरणं त्यांच्या चरित्रामध्ये आहेत। आणि म्हणून तसं पाहिलं गेलं तर त्यांचं चरित्र म्हणजे प्रेमामृत आहे। आणि प्रेमामृत
म्हणजेच कथामृत. आणि म्हणून हे प्रेम अमृत आपल्याला या ठिकाणी मिळते ना, याचे भाग्यवान आपणच. खर तर असंही सांगितलेलं आहे की स्वर्गातला अमृत प्राशन करून देवलोक अमर होतात. पण ऐका, त्यांचं पुण्य क्षीण झालं की त्यांना पुन्हा त्या ठिकाणी नाश व्हावं लागतं. पण कथामृत प्रेमामृत बाकी या ठिकाणी सेवन जर केलं तर त्याला मरण नाहीये, लक्षात घ्या. मरण हे देहाला येतं, पण त्याच्या त्या ठिकाणी जीवात्म्याला त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून त्याचं स्मरण जरी आम्ही दुसऱ्या योनीमध्ये जरी गेलो तरी त्याचं स्मरण राहतं. आणि म्हणून अमृतपान देव करती तेही कल्पांती नाश पावती. अमृतपान देव करतात पण कल्पांतराने त्यांना नाहीच व्हावं लागतं. परमामृत जे सेविती ते अक्षय होती चिरंजीव. पण प्रेमामृत जे सेवन करतात ते बाकी चिरंजीव होतात. आणि म्हणून याला अनन्य असं महत्व आहे संत चरित्राच्या श्रवणाला. ऐका, चला कथा आरंभ करतो. मी रोजच थोडं थोडं कथा श्रवणाचं महत्व त्या ठिकाणी सांगत जाईल. एक दिवस बाकी ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर मध्ये आले. पंढरपुरामध्ये येत असताना असं वाटलं की नामदेवाचा सहवास मिळावा, नामदेवाला भेटावं. आणि पंढरपूरमध्ये पोहोचले. आणि पंढरपूरमध्ये पोहोचलेले असताना रावळामध्ये प्रवेश केला आणि समोर नामदेव त्या ठिकाणी दिसले. ज्ञानोबरायांना खूप आनंद झाला, कारण रावळामध्ये नामदेव राय म्हणजे अखंड चिंतन, अखंड भजन. हो, त्या कीर्तनामध्ये एक रूप व्हावं, भगवंताचं गुणन वर्णन गावं, गोड असं वर्णन देवाचं करावं ते नामदेवरायांनी. आणि त्यामुळं देवाचा इतका आवडतीचा भक्त नामदेवराया, हो, की खूप लडी बाळ नामा विठोबाचा दास. बर का, सुंदर त्याचं वर्णन आहे. हो. आणि म्हणून ऐका, त्या नामदेवांना ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं. आणि नामदेव महाराजांनी जसं ज्ञानेश्वर महाराजांना येताना रावळामध्ये पाहिलं, त्याच वेळेला त्यांच्या मुखामधनं उद्गार बाहेर पडले की बस, आज आमचा भाग्याचा उदय, ते ज्ञानच आमच्याकडे चालत आलं. म्हणे भाग्योदयाजी झाला म्हणून ज्ञानियाचा राजा देखीला. ज्ञानी यांचा राजा प्रत्यक्षात आज आला. आज आमचं भाग्य मोठं, हे नामदेवराय त्या ठिकाणी वर्णन करतात. आणि तुझे भाग्य असो थोरा अखंड सानिध्य ऋषिकेश. ज्ञानोबराय त्या ठिकाणी नामदेवरायांचं वर्णन करताना म्हणतात की अरे किती तू भाग्यवान आहेस, कारण अखंड देवाचा सहवास तुला आहे. आणि त्या देवाने तुझ्यावरती एवढं प्रेम करावं, एवढं प्रेम करावं की तुझ्याशिवाय देवाला करमत नाही. असं भाग्य किती मोठं तुझं. आणि मग अशा वेळेला ज्ञानदेव म्हणतात की नामदेवा, हाताला धरलं त्यांच्या आणि चल आतमध्ये देवापाशी चल, मी आज तुला माझ्या मनातलं गुपित सांगणार आहे. नामदेवरायांना असं वाटलं की काय असं गुपित सांगतात ज्ञानोबा. आणि मग धरून त्या ठिकाणी देवाच्या जवळ नेलं. म्हणे जीवन मुक्त झाली या पावन. ज्ञानोबराया म्हणतात की मी जीवनमुक्त झालो सद्गुरूच्या कृपेने. हो, म्हणे जीवन मुक्त झाली या पावन न सांडिजे सद्गुरुदेव तीर्थ भजन. मी माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथांमुळे जीवनमुक्त झालो, पण तरी सुद्धा मला माझ्या अंतःकरणामध्ये एक भाव आहे. भूतळीची तीर्थे संपूर्ण तुझ्या संगती पहावी.
पृथ्वीवरची काही महत्वाची तीर्थ आहेत ती तुझ्या संगी पाहावीत असं माझ्या मनामध्ये आले. आणि असं म्हटल्याच्या नंतर नामदेवराया त्या ठिकाणी म्हणतात की खरं सांगू ज्ञानदेवा, मी स्वतंत्र नाहीये. मी निर्णय घ्यायला मी स्वतंत्र नाही. माझा पूर्ण अधिकार देवाचा आहे. आणि देवानी सांगितल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही, कारण मी त्यांच्या अधीन आहे. मला कुठलाही अधिकार स्वतंत्र निर्णय घेण्याचा नाहीये. काय सुंदर नामदेवाची भाषा आहे बघा, की माझा मालक जो आहे ना, मी स्वतंत्र नाहीये. माझा मालक हा पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणून मला कुठला निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये. आणि अशा वेळेला मी सर्व भावे तयाधीन, तुम्ही पुसावे त्याशी जाऊन. नामदेवराय म्हटली की मी त्यांच्या अधीन आहे पांडुरंगाच्या, आणि म्हणून तुम्ही देवालाच विचारा, देवाची परवानगी घ्या. आणि मग अशा वेळेला नामदेवरायांनी त्या वेळेला त्याचा भाव पाहिला. तसं पाहिलं गेलं तर नामदेवराया देवाच्या आज्ञेशिवाय काही करत नव्हते. आणि एवढंच नाही तर देवाच्या आज्ञेशिवाय ते पाणीही त्या ठिकाणी घेत नव्हते. इतके नामदेवराया देवाच्या अधीन होते. देवाने सांगितल्याशिवाय दुसरं काही करायचंच नाही. आणि माझा पूर्ण अधिकार माझ्यावरती देवाचा आहे, देवाची परवानगी घ्या. त्यावेळेला बाकी ज्ञानोबरायांना अत्यंत आनंद झाला की काय सुंदर बोलतोय हा, की किती देवावरती प्रेम करावं, किती देवावरती विश्वास ठेवावा. आणि मग त्या वेळेला आलिंगन देऊन सत्वर नामियाचा हाती धरिला कर. पुन्हा एकदा नामदेवरायांचा हात धरला. ऐका, देवापाशी गेले, लिंगन दिलं ज्ञानोबरायांनी, नामदेवरायांनी दोघांनी. भगवंताच्या चरणावरती डोकं टेकवलं दोघांनी. भगवंताचं रूप त्या ठिकाणी पाहिलं, दर्शन घेतले. डोळे भरून या पाहिन तुझे रूप. डोळे भरून भगवंताचं ते दर्शन घेतलं दोघांनी. आणि नंतर मनीचा भाव होता पोटी, तो देवाशी सांगे गुजगोठी. मनामध्ये जे ज्ञानोबराय घेऊन आले होते ते आता देवाच्या समोर प्रगट करायला लागले. हसू लागले ते धवा. देव आता हसायला लागले. आणि देव हसायला लागल्यानंतर हे काय घेऊन आलेत. आणि मग ज्ञानोबा म्हणायला लागले की माझ्या जे खरं देवा, मला माझी इच्छा आहे, माझ्या जे पोटामध्ये ते आता मी मोठ्यामध्ये आणतोय. आणि वृत्तांत सांगायला सुरुवात केली. देव हसायला लागले. ऐका, ज्ञानदेवाशी म्हणे गणनीळ, तू चिद्रूप आहेस केवळ. पण अशा वेळेला जे देवाच्या समोर सांगितलं की देवा, नामदेवा बरोबर पृथ्वीवरची काही तीर्थस्थळ करायला जावीत अशी माझी मनीषा आहे, अशी माझी इच्छा आहे. पण त्या वेळेला देव हसून म्हटले, ज्ञाना, ज्ञानदेवाशी म्हणे घननीळ. देव म्हणतोय की ज्ञाना, तू चिद्रूप आहेस केवळ, तू चिद्रूप आहेस, तुला तीर्थाची गरज काय. अरे तू स्फटिकासारखा एकदम स्वच्छ आणि सोजवळ आहेस, तुला तीर्थाची गरज नाही. तीर्थामध्ये जातात तर आमचं अंतःकरण मलिन होतं, शरीरात सगळं मलिन त्या ठिकाणी होतं, आणि ते शुद्ध होण्यासाठी तर तीर्थाला जातात. तर तू स्फटिकासारखा सोजवळ असताना, निर्मळ असताना तू सर्वांपासून अलिप्त आहेस. आणि मग सर्वातून जर अलिप्त आहेस, आणि खरं सांगू तर आत्मसाक्षात्कारी तू आहेस. आणि मग ज्याला आत्मसाक्षात्कार व्हावा त्याने तीर्थात जाण्यात काय अर्थ आहे. देव त्या ठिकाणी म्हणतात की ज्ञाना, खरं सांगू, हे तुझे बोलतोयस की तीर्थाटनाला जावं,
खर तर हे असं झालं की उठणं घ्यावं आणि सूर्याला चोळावं, त्याचा उपयोग होईल. आणि उठलं त्या ठिकाणी ते राहील नाही ना. आणि असंही नाही की तू जे तीर्थाटनाला जायचं म्हणतो, तू आत्मसाक्षात्कार येस. आणि हे सगळं तुला दर्शन, अंतरंग दर्शन जर झालेलं असेल तर तीर्थयात्रा यात्रा करणं म्हणजे चंद्राला शीतल करायला जाण्यासारखं आहे. चंद्र मुळातच शीतल आहे, त्याला शीतल करायचं काय कारण आहे? आणि म्हणून एक लक्षात घे, असं म्हणतात की जो स्वतः शीतल आहे त्याला अजून शीतल व्हायला जाण्याचे काही कारण नाहीये. पण समुद्राला जर आपण म्हटलं की या एक दिवस आमच्याकडे काय विचारायला, तर जमल का? नाही. अरे एक सुनामी आली तर सगळी जातात. आपलं घर जास्तीत जास्त 2000 स्क्वेअर फुटाचं, आणि समुद्राला पाहुणचार करायचं म्हटलं तर होईल का? ते तसं झालं. आणि देव समजून सांगतायत ज्ञानोबरायांना की पाण्याला जर विंजनाचा वारा घालावा तर हे योग्य आहे का? पाणी मुळातच थंड आहे, विंजनाच्या वाऱ्याची त्याला गरजच नाही. तू इतका ज्ञानी असताना तुला आता तीर्थयात्रा करायला जाण्याची काहीच गरज नाही. तीर्थयात्रा पुण्यप्राप्तीसाठी करावी लागते, अंतःकरण शुद्धीसाठी लागते. तू तर आत्मसाक्षात्कारी आहेस, आणि मग तुला तीर्थयात्रा करायला जाण्याची काही गरजच नाही. आणि म्हणून गणपतीला विद्या आता त्या ठिकाणी म्हणजे अभ्यास करायला लावण्यासारखं झालं. ज्या विद्येचा मूळ मालक जर गणपती राय आणि त्याला जर सांगितलं की चला अभ्यासाला लागा, हे योग्य आहे का? नाही ना. आणि म्हणून 64 कला जिच्या ठिकाणी ती जी सरस्वती आहे, आणि ती सरस्वती त्या ठिकाणी आपण शिकवल्यासारखं होईल. आणि म्हणून ज्ञानात तू तीर्थयात्रेला चाललायस, नवल वाटतं. अशा वेळेला ते विज्ञान देवा तुझं कारणे कायसा पाहिजे तीर्थाटणे. तुला कशासाठी तीर्थ हवेत? फार सुंदर आहे. बाबांचा संवाद सुद्धा याच्यावरती फार मोठा आहे. काही माणसं सूर्य उगवला की त्याचं दर्शन घ्यायचे मठावर. बाबांनी विचारलं कोणाचं दर्शन घेतो रे? मग भीत बाबा सूर्याचं. अरे तो सुद्धा माझ्या सत्तेनी चाललाय. ऐका, ही म्हणण्याची ताकद इतरांची नाही, ते एका महान साधूनीच करावं. ऐका, पण बऱ्याच लोकांना अभिमान होतो की माझ्यामुळे चाललेले, पण तसं नाहीये, ते लक्षात घ्या. ज्ञानदेव त्या ठिकाणी म्हणतात की परिणामी आईसा प्रेमळ, पण देवा नामदेवासारखा प्रेमळ भक्त, तुमच्या अगदी जीवलग असणारा, त्याची संगत मला घडायला हवी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्याच्या संगतीमध्ये राहिलो की मला खूप आनंद होईल. घडावी संगती मज याची, नामदेवांची संगत घडावी म्हणून तरी मला त्या ठिकाणी तीर्थयात्रेला त्याच्याबरोबर जावं, नामदेवाच्या संगतीचं सुख त्या ठिकाणी घ्यावं, नामदेवाचं ते प्रेमळ बोलणं, आणि प्रत्येक वेळेला तुझाच संवाद, तुझीच कीर्ती, तुझंच गुणगान. आणि मग तीर्थयात्रेला जाताना असाच माझ्या बरोबर असावा की सतत भगवंताचं गुणवर्णन करणारा मला वाटतं फक्त नामदेव आहे. आणि म्हणून मला नामदेवांच्या बरोबर तीर्थयात्रा करायला या ठिकाणी जाऊशी वाटते. ऐका, मग हसून या पंढरीनाथ नामियाकडे पाहून बोलत. पण त्यावेळेला हे सगळा संवाद चालताना देवाने हळूच तिरक्या नजरेने नामदेवांकडे पाहिलं
आणि देव हसायला लागले. का हसायला लागले? तर देवाच्या लक्षात आलं की माझ्याशिवाय नामदेवाला करमणार नाही, आणि आता आता तीर्थयात्रेला निघालाय, आणि मग कसं जमल नामदेवाला? माझ्याशिवाय तो एक क्षण राहू शकत नाही. ज्ञानदेव परब्रह्म मूर्ती म्हणत तुझी संगत इच्छित असे. नामदेवा, जो प्रत्यक्षात परब्रह्माचा अंश, नवे अवतार ज्ञानोबा, त्याची प्रत्यक्षात तुला संगत घडणार आहे बघ नामदेवा. मग तुला जायला लागेल आणि तुला काहीतरी प्राप्त होईल त्यांच्या संगतीमध्ये जाऊन, आणि तू ज्ञानदेवांबरोबर त्वरित आता तू निघ, कारण तुझा फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि खरं सांगू का की त्याच्यात तुझी सार्थकता आहे. पण आता त्वरित जा आणि लवकर ये बाबा, मलाही करमणार नाही तुझ्याशिवाय. आई से बोलो म्हणून जगजेटी सद्गतीत झाला निजकंठी. पण देव जसं म्हटलं ना की नामदेवा जा पण लवकर ये, तेव्हा बाकी देवाचा कंठ दाटून आला. कारण देवाला सुद्धा नामदेवाशिवाय अजिबात करमत नव्हतं बरं का, बिलकुल नाही. लाडका डिंगर विठोबाचा दास, लाडका होता देवाचा तो, आणि देवाला सुद्धा करमणार नव्हतं. देव बाकी त्या वेळेला ज्ञानोबा म्हणतात की ज्ञाना, तू ज्ञानी आहेस, पण एक लक्षात घेऊ, तू सर्वज्ञ आहेस, ज्ञानी आहेस, पण एक मागणं मागतो तुझ्याकडं. देव ज्ञानोबरायांकडे मागणं मागतात, नीट ऐका. तू सर्वज्ञ आहेस, ज्ञानी आहेस, पण ज्ञान देवा तुझ्याकडं मी एक मागणं मागतो. ज्ञानोबराय देवाकडे पाहत बसले. देवा काय मागणं मागायचं बाबा अशा वेळेला? त्यावेळेला बाकी म्हटले की तुम्ही जा, पण माझा आठवबा की राहू द्या, मला विसरू नका. ज्ञानोबरायांना ही विशेष वाटले, आणि अशा वेळेला नामदेवाला सांगितलं की नामदेवा, आसनी शयनी भोजनी प्रत्येक वेळेला माझं स्मरण कर, मी तुझ्या बरोबर आहे, तू काळजी करू नकोस, पण तू ज्ञानाबरोबर जा. तसं तर नामदेवांचं अंतःकरणही भरून आले, कारण कधीच देवाला सोडून गेलेला नाही नामदेव. पण आता देवच आज्ञा करतायत, ऐका. देव म्हणतात की निज कृपेने वाढला नामा यावरी माझा नित्य प्रेमा. नामदेव लहानाचा मोठा त्या ठिकाणी हो माझ्या जवळ वाढलेला आहे, आणि माझं एवढं त्याच्यावरती नितांत प्रेम आहे की आता मला त्याची सवय आहे. ऐक वेळ परती होय रमा, एक वेळ मी माझ्या पत्नी शिवाय राहू शकतो. माझी जी पत्नी लक्ष्मी रुक्मिणी आहे, मी तिच्याशिवाय राहू शकतो, पण नामदेवाशिवाय मी राहू शकत नाही ज्ञाना. एक वेळ परती होय रमा परी, याचा वियोग न करी मी. मी एक वेळ माझी पत्नी माझ्यापासून दूर गेली तर मला वियोग होणार नाही, पण नामा आता चाललाय ना माझ्यापासून, मला बाकी फार मोठा वियोग होईल, मला दुःख होईल. किती देवाने प्रेम करावं बघा. आणि अशा वेळेला आता बाकी देवानी नामदेवरायांचा हात धरला, मोठी कष्टी झाली देव. आणि काही अंतर रावळामधनं मंदिरामधनं चालत होती, बाहेर येत होती, आणि पुढे बाकी महाद्वाराच्या तिथे आल्याच्या नंतर मंडळी ऐका, नामदेवाचा हात ज्ञानोबरायांच्या हातात दिला, आणि देवाला इतकं वाईट वाटलं. आणि अशा वेळेला ज्ञानोबरायांच्या हातामध्ये हात दिला,
आणि देवाला इतकं मोठ्याने रडू त्या ठिकाणी आले, मोठा हुंदका त्या ठिकाणी दिला. ज्ञानोबरायांना देव म्हणतात की ज्ञाना, माझा नामदेव ना तुम्हाला सोडून कुठंच कधी गेला नाही रे, त्याला बाहेरच्या जगाचा अनुभव नाही. माझ्याशिवाय त्याला राहण्याची सवय नाहीये. पण आता बाकी नामदेव मी तुझ्या हवाली करतोय, माझ्या नामदेवावरती लक्ष ठेव. आणि अशा वेळेला देव रडू लागले. ज्याला बाहेरची दुनियाच माहित नाही, तो बाहेर चाललेला आहे. माझ्याशिवाय तो पाणीही पिला नाही, मला विचारल्याशिवाय कधीही त्याने प्रसादही प्राशन केला नाही. पण आता बाकी तो तुझ्या बरोबर येतोय, त्याचा सांभाळ बाकी तुला करावं लागेल. आणि अशा वेळेला देव म्हणतात की माझ्या कंठातलं ते रत्न आहे, सकाळ जरी झालं तरी माझ्या मुखामध्ये पहिलं नाव त्याच येतंय. आणि दिवसभरामध्ये माझ्या समोर त्याने कीर्तन करावं, नाचावं, गावं. आणि मी जरी उभा असलो ना तरी त्याला पाहिल्याच्या नंतर मी किती दिवस उभा आहे हे मला सुद्धा कळत नाही, मला आठवही होत नाही. आणि म्हणून आता तो जर गेला तर मला करमणार नाही. पण मंडळी ऐका, डोळ्यातनं अश्रुधारांना वाट काढून दिली देवाने. आणि देवाने आता दोघांनाही आशीर्वाद दिला. आणि देवाचा निरोप आता थोडी पुढे घेऊ. देवाचा निरोप आता नामदेवराया आणि ज्ञानेश्वर महाराज घेऊन पुढे निघून गेले. ऐका, नामदेवाची बोलवण करून देव आता मंदिरामध्ये आला. पण काय झालं मंडळी ऐका, याच्यातले बरेचसे प्रसंग मी सांगू शकणार नाही, कारण हृदयच त्या ठिकाणी एकदम पिळवटून जात. इतकं सुंदर या ठिकाणी देव आणि भक्त याचं नातं आहे. देव मंदिरामध्ये परतून आल्याच्या नंतर समोरनं रुक्मिणी माता देवाची पाय धुण्यासाठी पात्र घेऊन आली. आणि भगवंताचे पाय त्या ठिकाणी धुत असताना रुक्मिणी माता खाली पाय धुते, पण वरती देव रडत होता. आणि देवाच्या डोळ्यातले अश्रू हे रुक्मिणीच्या बाकी हातावरती पडत होते. आणि अशा वेळेला रुक्मिणी माता वर देवाकडे पाहते. श्रीमुख पाहे निहाळून तो अश्रुपाते भरले नयन. देव रडत होता, देवाच्या डोळ्यामधले अश्रू त्या ठिकाणी खाली पडत होते. आणि अशा वेळेला देव रुक्मिणी माता त्या ठिकाणी म्हणू लागली की देवा, आज मी बाकी तुमच्या ठिकाणी पाहते पण विपरीतच दिसायला लागले. एकदम गोरा मोरा झालेला चेहरा, डोळ्यामध्ये अश्रू, काय झालं काय नेमकं? अशा वेळेला देव त्या ठिकाणी सांगतायत, नामियाचे वियोगाने जाण हृदय दुःखड झाले. माझं हृदय बाकी दुःखाने भरून गेलं, नामाचा वियोग मला सहन होणार नाही.
आणि आता नामदेव माझ्यापासून दूर गेला. आणि खरं सांगू रुक्मिणी, माझ्या नामदेवाला इष्ट मित्र सगळे सोयरे कुणीच नाही रे. त्याचा बापही मीच आणि आई सुद्धा मीच. कुणीच त्याला या जगतामध्ये नाही माझ्याशिवाय. आणि अशा वेळेला माझ्याशिवाय नामा राहील मला असं वाटत नाही. आणि खरं सांगू रुक्मिणी, माझ्या वृद्ध काळामध्ये खरं तर माझ्या आधाराची काठी म्हणजे नामदेव होता. एका भक्तासाठी देवाला सुद्धा मी निराधार आहे असं वाटावं. मला सांगा, किती भक्ती श्रेष्ठ नामदेवाची असेल. हे रडत देव त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला सांगतात. रुक्मिणी माता सुद्धा इतकी गोंधळून गेली की देवाची अवस्था कधीच अशी पाहिली नाही. जो जगाचा मालक, जगाचा चालक, त्यांनी रडावं. आणि अशा वेळेला रुक्मिणी मातेला असं वाटलं की आता काय उपाय करावा. कारण देवाची अवस्था अशी झाली की राहून राहून त्यांना रडू यायला लागलं. रुक्मिणी मातेने अनेक वेळा समजवलं, पण देवाचं रडणं थांबना. अशा वेळेला रुक्मिणीने काय केलं की देवाला याच्यापासून बाहेर काढण्यासाठी उपाय तरी काय. आणि मग देव ज्याच्यावरती प्रेम करतो ना, त्या प्रेमाच्याच लोकांना आणावं आणि देवाची समजूत घालावी असं वाटलं. अनेक संत मंडळी, देवाचे भक्त जे होते, रुक्मिणी मातेनी त्यावेळेला सगळ्यांना बोलवलं. रुक्मिणी मातेनी सांगितलं की अचानक उभे राहिले आणि त्यांना रडू कोसळलं आणि ते जमिनीवरती कोसळले देव. आणि याला आता उपाय तुम्हीच करू शकता. पण ऐका, नामदेव बाकी सतत भगवंताचं नाव घेणारा, नामदेव राया दिवसभर त्या ठिकाणी रावळामध्ये भगवंताच्याच नावाचा टाहू पडायचा. नाम घेऊ नाम गाऊ, नाम विठो बालाबाहू, आम्ही दैवाचे दैवाचे. नामदेवराय सुद्धा खूप माझं मोठं दैव, मला भगवंताचं नामस्मरण, देवाचं गुणवर्णन करण्याचा अधिकार मला या ठिकाणी. पण अशा वेळेला ऐका, देव बाकी नामदेवरायांना म्हणत असत, तू जरी म्हणत असतील ना नामा, परंतु भक्ताशिवाय मी अपुरा आहे रे. भक्ताशिवाय देवाला पूर्णत्व नाहीये. भक्ता वाचून एक क्षण मज कारणे कंठेन. देवाला एक क्षण सुद्धा सहन होईना. मला सांगा, देवाची ही अवस्था इकडे नामदेवाची काय झाली असेल. देव म्हणतायत की अरे, मी जरी वैकुंठपती आहे, जगाचा चालक मालक जरी असलो, तरी माझ्या भक्ताशिवाय माझ्या खुणा कोणालाच कळणार नाहीत, माझा अंतही कोणाला कळणार नाही. पण जगाला जर माझी ओळख पटली असेल किंवा मी देव आहे हे जर कुणी सांगण्याचं जर धाडस केलं, तर ते फक्त माझ्या भक्तांनी, ते माझ्या संतांनी.
आणि अशा वेळेला ऐका, रुक्मिणी माता अत्यंत गडबडली, देवाला सावरायला लागली. अनेक वेळा देव त्या ठिकाणी खूप बेचैन त्या ठिकाणी स्थिती देवाची झाली. पण रुक्मिणी माता ही सावरू शकत नव्हती. ऐका, आणि रुक्मिणी मातेच्या पण लक्षात आलं की देव आपल्या चनी या ठिकाणी देवाचं सांत्वन होणारच नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्यांची भक्तच त्या ठिकाणी. आणि मग सर्व संतांना त्या ठिकाणी बोलवलं आणि आता संत देवाला समजून सांगतायत. फार गोड कथा आहे. मी खूप याच्यामधलं बरचस गाळतोय बरं का. देवाला म्हणू लागले, तो त्यांचा अधिकार आहे संतांचा. देवा, एवढा व्याकुळ होण्याचं कारण काय? काय एवढं तुम्ही दुःखी झालात? अरे, ज्याला दुःखाचा स्पर्शही होऊ शकत नाही, पण तो देवा आज रडतो. असं काय एवढं मोठं दुःख तुम्ही का व्याकुळ झालात? तुम्ही तर कृपेचे सागर आहात, जगावरती कृपा करणारे आहात. आणि खर तर जगत उद्धार हे तुमचं कार्य आहे. आणि जर जगाचा उद्धार करताय आणि तुम्ही जर रडत राहिले, तर देवा कसं चालेल? ह्या सृष्टीचं काय होईल? एक लक्षात घ्या. आणि सगळे संत देवांना समजून सांगायचा ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत होते. परंतु अशामध्ये देव काय म्हणतात, खरं सांगू, नामदेवा वाचून मला दुसरं काहीच आवडत नाही. एका वाक्यात सांगितले, नामदेवा शिवाय मी राहू शकत नाही. मला जगातल्या सगळ्या गोष्टी नामदेवा पुढं त्या कमी वाटतात. आणि अशा वेळेला नामदेवाची आठवण काढून अनेक प्रसंग त्या संतांना सांगू लागले. माझा नामा असा होता, माझा नामा तसा होता, तो कधी असं, त्याने कधी माझ्या बोलण्याचं उल्लंघन केलं नाही, माझ्याशिवाय त्यांनी पाणी पिलं नाही, माझ्याशिवाय त्यांनी खाल्लं नाही, माझ्या भजनाशिवाय त्याचा दिवस हा त्या ठिकाणी उगवत नव्हता. आणि असं वाटतं की बस आता जाऊन नामदेवाला आलिंगन द्यावं. देव त्या सर्व संतांना सांगतात, खरं सांगू, त्याने काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर एका क्षणात सोडून दिले. आणि म्हणून मला तो अत्यंत प्रिय वाटू लागला. एवढंच नाही, तर संसाराची आसक्ती सुद्धा त्यांनी एका क्षणात सोडून दिली. जो माझा भक्त निरागस असा असणारा, संसारामध्ये कधी अडकून पडला नाही, संसारामध्ये त्यांनी संसारावरती विजय प्राप्त केला होता. आणि म्हणून मला तो अधिक प्रिय वाटतो. आणि त्यावेळेला त्याच्या या पुरुषार्थाच्या कथा संतांना देव सांगू लागले. देव त्या ठिकाणी संतांना सांगू लागले. पण हे सगळं मला सांगा तुम्ही, अनेक भक्त ही देवाची स्तुती करताना आपण ऐकलेले, पण देवाने आपल्या भक्ताची स्तुती किती करावी हो, किती प्रिय असला पाहिजे. आणि म्हणून मी सांगू का तुम्हाला, की काही नाही बनता आलं ना तरी चालेल, आम्हाला साक्षात्कार नाही झाला ना तरी चालेल, पण कधीतरी बाबांनी आपली आठवण काढावी. एवढा अधिकार वाटली ना. साधकांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायला पाहिजे. असं वाटलं पाहिजे की बरेच दिवस झालं मी गेलो नाही, पण बाबा माझी वाट पाहत असते.
नामदेवानी लोभ दंभ हे सगळं सोडून दिलं होतं, त्याचा त्याग केला होता. माझा नामा किती श्रेष्ठ होता, माझ्यापासून कधी दूर राहिला नाही. एवढंच नाही तर माया मोह याच्यावरती त्यांनी मात केली. का केली? बस फक्त माझी प्राप्ती व्हावी. आणि अशा वेळेला जगातल्या सगळ्या नश्वर वस्तू त्यांनी त्याचा त्याग केला, पण सर्वस्व माझा स्वीकार केला. माझ्याशिवाय त्याला काही सुचतच नव्हतं. त्याचं उठणंही माझ्यासाठीच, त्याचं गाणंही माझ्यासाठीच, त्याचं बसणंही माझ्यासाठीच, सगळ्या गोष्टी त्याच्या माझ्यासाठी होत्या. कोणत्याही गोष्टी मला विचारल्याशिवाय कधीच केल्या नाही. कधी त्यांनी माझी मर्यादा उल्लंघन केली नाही. एवढंच नाही, सर्व संतांना देव सांगतायत, माझ्याशिवाय त्यांनी कोणत्याच देवाला नमस्कार केला नाही. एवढी श्रद्धा आणि विश्वास माझ्या नामदेवाचा माझ्यावरती होता. माझ्या भजनामुळे त्याला एक क्षण कधी विश्रांती मिळाली नाही. सतत माझं भजन, सतत माझ्या नामाचा टाहू, कधी तो थकला नाही, कधी दमला नाही, आणि कधी विश्रांती ही घेतली नाही. आणि साधकाच्या ठिकाणी सुद्धा असंच असलं पाहिजे. त्याला गुरु सेवेसाठी कधी थकवा, कधी दमणं, कधी विश्रांती या गोष्टी त्याच्या ठिकाणी नसू नये. आणि त्यालाच म्हणतात गुरु भक्ती. कधी त्याला तहान लागली, भूक लागली तर त्याला सूद नसायची, पण दिवसभर तो गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळी आणि नाचून कीर्तन करावं. मी आठवण करून द्यावी त्याला की नामा जीवन घे, पाणी तरी पी. पण त्याची सुद्धा त्याला सूद राहायची नाही. सद्गुरु सेवेशी गुंतले मन, विसरला श्रीपुत्र धन. काय अवस्था त्या ठिकाणी साधकाची असली पाहिजे. नामदेव महाराजांनी किती सुंदर भक्ती केली बघा. त्याला कशाचाच आठवत नव्हता. बस इतका एकरूप देवाशी झालेला नामदेव, त्या नामदेवाचं वर्णन देव करतायत. पण खरं सांगू, माझा नामदेव आता गेलेला आहे. खूप चालायचंय त्याला, भारत भ्रमण करायला गेलेला नामदेव, पण त्याचे पाय दुखतील आता. तो कधी एवढा चालला नाही. त्याला तहान लागेल, त्याला भूक लागेल, त्याची काळजी कोण घेणार आता? आई से बोलता शारंग धर, भक्त गरजती जय जयकार. नामदेवाची एवढी स्तुती करत असताना देव रडतोय, आणि अशा वेळेला संतांना एवढा आनंद झाला, सगळे नाचू लागले, सगळे गजर करू लागले. वा रे वा देव, ते खरंच नामदेवावरती एवढं प्रेम करणारा देव आणि भक्ताची एवढी कदर करणारा देव, हे संतांना त्या ठिकाणी अद्भुत त्या ठिकाणी वाटलं. आणि सगळे गजर करू लागले, भगवंताचा त्या ठिकाणी गजर करू लागले. सगळे नाचू लागले, टाळ विणा मृदंग कीर्तन करू लागले, कथा करू लागले, सगळ्या घोष त्या मंदिरामध्ये करू लागले. पण त्याच्यामुळे काय झालं, संतांनी एक थोडस केलं की ज्याच्याने देव विसरू शकतो. कीर्तना कथा इतकी जोरात, मृदंग टाळ वगैरे इतका घोष त्या ठिकाणी, सगळेजण बेफान नाचू लागले. त्याच्यामध्ये देव आता थोडं थोडं विसर पडू लागला. आणि अशा वेळेला
तरी सुद्धा देवाच्या अंतःकरणामध्ये घालमेल सुरू झाली. कोणाचं तरी सावण चालू आहे, बंद करा. आशिष महाराज, काय झालं ऐका. एखाद्या स्त्रीचं लहान मूल एखाद्या जंगलामध्ये तिने सोडून द्यावं आणि त्या बाळाला सांगावं की बाळा, आता तुझी आणि माझी ही शेवटची भेट. आता तुझी माझी भेट होणं फार कठीण. हे ज्या वेळेला आई बोलते ना, त्या वेळेला त्या बाळाला झालेलं दुःख म्हणजे या जगातलं मोठं दुःख आहे. आणि तेवढं दुःख या ठिकाणी इकडं आता नामदेवरायांना सुद्धा होऊ लागलं. देव तिकडं नामदेवरायांची आठवण काढून रडतोय. नामदेवरायांची अवस्था काय झाली असेल का? आणि अशा वेळेला गायी त्या ठिकाणी डोंगराच्या कुशीमध्ये चरायला जावी आणि गोठ्यामध्ये वासरांनी त्या ठिकाणी भुकेने बाकी हंबरावं, की त्या आईची सतत वाट पाहावं. माझी आई ती इकडनं येईल का तिकडनं येईल. जसं त्या गोठ्यामध्ये ते वासरू बेचैन होतं ना, तशी अवस्था नामदेवरायांची झाली की माझा देव आता येईल का, मला दिसेल का. अशा वेळेला जसं हरणीचं पाडस आपल्या आईपासून दूर व्हावं आणि त्या जंगलामध्ये त्या पाडसानी दाही दिशेला बेफान पळावं आईचा शोध घ्यायला. मैलोगंती दाही दिशेला पळाल्याच्या नंतर त्या पाडसाची जी आस आहे की माझी आई आता कुठेतरी दिसेल, ती अवस्था नामदेवरायांची झाली. रोज ते सगून रूप त्या ठिकाणी पाहणारे नामदेवराया, कटेवरती कर ठेवलेला देव, सुंदर पितांबर असलेला, डोक्यावरती सुंदर सुवर्णाचा मुकुट असलेला, कपाळावरती चंदन आणि तो टिळा, ते रूप पाहण्याची सवय. आता बाकी ते देवाचं रूप दिसत नव्हतं, पण कुठेतरी मला कधीतरी मध्ये दिसेल का तो देव, ही अवस्था त्या ठिकाणी नामदेवरायांची झाली. आणि अशा वेळेला जसा चातक पक्षी व्याकुळ होऊन त्या पावसाची वाट पाहतो ना, तसं नामदेवराय आता देवाची त्या ठिकाणी वाट पाहतायत. पाण्याशिवाय माशाची जी अवस्था असते ना, तशी नामदेवरायांची झाली. कासवांच्या पिलांना भूक लागावी आणि त्या पिलांनी आपल्या आईचा शोध घ्यावा. कुठे दिसती आई, कुठं दिसती आई. दृष्टीत जरी पडली तरी सुद्धा त्या पिलांचं पोट भरतं ना. तसं आता नामदेवला असं वाटलं की जरी देव माझ्याशी जेवला नाही, बोलला नाही, पण फक्त दिसला तरी बस. आता तो मला फक्त दिसावा तरी. देवी पांडुरंगा वियोगे नामा देव झाला विवळते समयी. दोघांची अवस्था ती झाली बर का. नामदेवांना त्या ठिकाणी देवाची खूप आठवण यायला लागली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नामदेवराया देवाच्या संगतीमध्ये असणारे. न दिसे माझे जीवलग कोणी, तूची माझी जनक जननी. देवा, माझं इथं कोणीच नाही रे, असं वाटतच नाही की माझं कोणी आहे. तू नसल्यामुळं सगळे मला परके वाटायला लागले. आणि खरं सांगू, तूच माझी जननी, तू माझी आई. ना तर मला इष्ट मित्र बंधू बहीण. माझी कुळदेवता तू एकमेव पांडुरंगा.
कृपा सागरा जग जेठी नामा, तुझ विन हो तसे कष्टी. तू कृपेचा सागर आहेस देवा, पण तुझ्या विन मी खूप कष्टी आहे. तुझ्याशिवाय मला या ठिकाणी एक क्षणही जाईना. नामदेवांचे पाऊल जड झाले. सतत देवाचा आठव यायला लागला. आता बाकी नामदेवांची समजूत ज्ञानदेव अशा अवस्थेमध्ये करू लागली. खूप नामदेवांनी तो किती विरह झाला या ठिकाणी खूप आहे. जर सांगायचं झालं तर पुन्हा एकदा कंठ दाटून येईल, म्हणून थोडस पुढे जातो. तर नामदेवांची ही स्थिती अशी झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज त्यांची समज काढायला जातात. अरे नामा, एवढी तुझी भगवंतावरती प्रीती, एवढी तुझी भक्ती आहे, एवढं तुझं प्रेम आहे, एवढा तुझा जिव्हाळा आहे, आणि खरं म्हटलं तर प्रत्यक्षात भगवंत सदैव तुझ्या हृदयावरती विराजमान आहे. आणि मग तू का वियोग करतोस? जर त्यांनी तुझ्या हृदयावरतीच वास्तव्य निर्माण केलं तर तुला दुःख व्हायचं काही कारण नाही. कारण सतत तुझ्या मुखामध्ये त्यांचं चिंतन मनन नामस्मरण, त्यांच्या नावाचा टाहो आहे. आणि मग जर तो हृदयामध्ये असल्याच्या नंतर तुला कष्टी व्हायचं कारणच नाही. पण अशा वेळेला जसं मृगाच्या बेंबीमध्ये कस्तुरी, आणि त्या कस्तुरीच्या सुगंधाने तो मृग खूप त्या वनामध्ये भ्रमंती करतो की तो सुगंध कुठून येतोय. त्या सुगंधाला आकर्षित होत तो मृग नुसता धावत असतो, पण तो सुगंध त्याच्या बेंबीतच असतो. तसं ज्ञानोबा नामदेवांना म्हणतात, अरे देव तुझ्या पाशीच आहे, तू देवापासून दूर नाहीयेस. जर सतत तुझ्या ओठावरती जर त्याचं नाम आहे, तुझ्या विचारामध्ये पण देव आहे, तुझ्या उच्चारामध्ये देव आहे, तुझ्या चालण्यामध्ये सुद्धा तो आहे, मग तू का कष्टी होतोस? आणि मग अशा वेळेला तू भगवंताला तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी पाह, त्याचं ते आत्मस्वरूप तुझ्या ठिकाणी घे, त्याचं तू दर्शन घे, आणि मग बाकी याच्याने तुला दुःख होणार नाही. जसं एखाद्या घरामध्ये धन पुरावं आणि त्या घरातल्या लोकांनी भीक मागावं. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. राजाच्या पत्नीने भीक मागावं अशी अवस्था नामदेव तुझी झालेली आहे. आणि म्हणून नामदेव त्या ठिकाणी, नामदेव राया त्या वेळेला म्हणतात, कासे वेष्टीला पितांबर. ज्ञानोबराया, खरं सांगू, हे सगळं तुम्ही मला सांगताय आत्म्याच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी. तू पहा भगवंत तुझ्या ठिकाणी, पण खरं सांगू का, मला ते रूप पाहण्याची सवय नाही रे. मला जे रोज रूप ते कसं होतं, काशी वेष्टीला पितांबर, जंगनी ठेविले दोन्ही कर, भक्त कैवारी जगद्दार, मज कारणे दाखवा. तो जगाचा उद्धार करणारा, कमरेवरती कटेवरी हात ठेवणारा, सुंदर असा पितांबर लिहिलेला, हो, असा तो देव मला दाखव. अशा वेळेला म्हणजे जसं चातक पक्षी जरी ताणलेला जरी असला ना, तरी तो नदीचं पाणी कधी पित नाही. तसं ज्ञानोबा राया नामदेवांना सांगतायत की तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तू आहे, पण त्याला ती सवयच नाही ना पाण्याची. एक लक्षात घ्या, त्याला ते सगळं साकार अत्यंत सुंदर ते रूप, हो, ते पाहण्याची रोज सवय त्या नामदेवाला. आता ही त्याला आवडेना. जरी ज्ञानोबरायांनी तो परमात्मा विश्वात भरून उरलेला आहे,
असं ज्ञानोबा सगळं नामदेवांना सांगतायत खरं, पण मला खरं सांगू, मला हे खोटं वाटतं. आता ज्ञानोबा यांनी हातच टेकले. ऐका, जसं पतिव्रता हे आपल्या पतीशिवाय कुठलंही कार्य करू शकत नाही, ती अवस्था त्या ठिकाणी नामदेवरायांची झाली. नामदेवराय म्हणतात की ज्ञानोबा तुम्ही सांगता ते बरोबर आहे, पण पतिव्रतेच्या भरताराच्या आज्ञेशिवाय जशी ती पत्नी काही करू शकत नाही, तसं माझं सुद्धा झालेलं आहे. मला देवाशिवाय जमणारच नाही. ते सगुण साकार गोंडस ते रूप मला हवंय, ते मला पाहायचंय. आणि अशा वेळेला ऐका, यावरी नामा बोले वचन मज आवड सगुण रूप. मला हे निर्गुण निराकार रूप आवडत नाही. मला सगुण साकार रोज ते रूप पाहण्याची मला सवय आहे ना. हो, सुंदर ते धोतर, खांद्यावरती घोंगडी, हातामध्ये देवाच्या काठी, कधी कधी असं सुंदर रूप देवाने घ्यावं, ते मला पाहण्याची सवय लागलेली आहे. माझ्या डोळ्यांना आता ती सवय आहे. आणि मग ज्ञानदेव म्हणे धन्य धन्य तुझा शुद्ध भाव. ज्ञानोबराय म्हणायला लागले की नामदेवा खरंच तू धन्य आहेस रे, किती सुंदर तुझं भाव आहे देवाप्रती. हो, एवढं मी सांगून सुद्धा बस, तुझं एकच की तो देव मला दिसला पाहिजे. हो, आणि असा देव, खर तर तुझा देवाविषयी असणारा हा सुंदर भाव, तुझा विश्वास, तुझी श्रद्धा पाहून बाकी फार मी आनंदित झालो. आणि खरं तर मी सांगू नामदेवा, म्हणूनच मला तुझा संग घडावा, म्हणूनच मी तुला आणलेले. नामदेवराय ज्ञानोबराय असंही म्हटले. पण अशा वेळेला ते काय म्हणतात बघा ज्ञानोबराय, तेवी नामया तुझे ज्ञान शौर्य तेज वशिष्ठ की. पण एक सांगू तुला, निर्गुण निराकार हे स्वरूप जरी देवाचं आवडत नसेल, पण तुझ्या या सगुण भक्तीमध्ये तुझं जे शौर्य, ते तेज, तुझं जे ऐश्वर जे दिसतं ना तुझ्याकडे पाहून, ते मला सुद्धा खूप आनंद वाटतो. ज्ञानोबरायांनी नामदेवांची स्तुती करावी बघा ना. आणि खरं सांगू ना, ज्ञान आहे ना ते खरंच वेगळं आहे रे, निरागस आहे तुझं ज्ञान. आणि खरं तर तुझ्या ठिकाणी जे शौर्य आहे भक्तीचं, त्याचं तेज एवढं सुंदर त्याच्यावरनं निर्माण होतं, म्हणजे जसं सूर्याला दिव्याचा प्रकाश दाखवायची गरज नाही, असं तुझ्या ठिकाणी हे ज्ञानाचं तेज. आणि खर तर कितीही औषधं आणली, पण त्या अमृताच्या पुढे हे सगळं फिकं ना. सगळी औषधं, एक अमृत आणल्याच्या नंतर बाकीच्या औषधाचा उपयोग काय. आणि खर तर तुझी ही इतका सुंदर भाव भक्ती, काय करायची त्या बाकीच्या गोष्टी, काय करायची ती जहद लक्षणं, काय करायची ती योग याग. आणि म्हणून खर तर कलियुगी सुगम साधन न लगे योग याग त्याग दान, करिता हरीचे करिता निर्लज्ज कीर्तन, सारी मुक्ती पवित्र होत. आणि त्या सगुण साकार भगवंताचं मोठ्या आनंदाने नाचून कीर्तन करावं, त्याच्या स्वरूपाचं गुणन वर्णन करावं, नाही का. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर. आणि मग हे जर इतकं आवडणार ते, पण खरं सांगू ही संत कथा श्रवण फार वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे, फार वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे. आपण ही कथा जरी श्रवण करत जरी असलो ना, परंतु संतांची कथा हे सर्व अंगाचे काम करूनच श्रवण केली पाहिजे.
जसं त्या नादाला भुलून ते हरिणी ना लुब्ध होत, ध्येयभान विसरत, त्याच्या देहाचा विसर पडतो आणि त्या नादाला भुलून त्या ठिकाणी आकर्षित होत. तसं आपण सुद्धा आहे ना, हो, संत कथा अमृताला आकर्षित झालं पाहिजे. हो, चातक जमिनीवरती राहतो. नीट ऐका, चातक जमिनीवर राहतो, पण जमिनीवर राहत असताना सुद्धा त्याचं लक्ष जसं मेघमंडळाकडे असतं, तसं जरी आम्ही घरी असलो ना तर आमचं लक्ष बाकी बेवडीमध्ये असलं पाहिजे. हो, कुठेही जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्ही किती मोठे व्हा, तुम्ही किती उंच भरारी घ्या, मी नेहमी सांगत असतो की पक्ष्यांनी उंच उडावं, मोठी भरारी घ्यावी, पण सायंकाळ झाली ना की त्यांनी बाकी आपल्या घरच्याकडे यावं. तसं साधकाने किती ज्ञानाने मोठं व्हावं, किती अधिकाराने मोठं व्हावं. पण बाकी लक्ष आपलं बेवडीकडे असलं पाहिजे, कारण बेवडीशिवाय आपल्यामध्ये पूर्णता नाहीये, लक्षात घ्या. खर तर कमळं जी आहेत ना ती पाण्यात राहतात, पाण्यामध्ये उगवतात, नाही का? त्यांचं जीवन म्हणजे पाणी आहे. जरी ते पाण्यावरती असले, पाण्यात असले, तरी सुद्धा त्या कमळांचं लक्ष बाकी सूर्याकडे असतं, कारण त्यांना उमलायचं असतं आणि त्या सूर्याकडे पाहूनच ते उमललं जातं. तसं भिवडी शिवाय साधक कधीच उमलू शकत नाही. त्याला सूर्याची जशी गरज आहे तसं साधकाच्या विकासासाठी फक्त आणि फक्त भिवडी मधली समाधी आहे. चला, माझा टाइम झाला, पण उद्या मी या विषयावरती खूप बोलणार आहे आणि म्हणून आजची कथा या ठिकाणी विराम घेते. साधकाची अवस्था कशी असली पाहिजे, त्यांनी श्रवण कसं केलं पाहिजे, यावरती उद्या मी हीच कथा पुढे घेऊन आपण जाणार आहे की काय अवस्था झाली नामदेवरायांची आणि देवाची पण इकडं काय अवस्था झाली, काय त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामधल्या संतांनी क्रांती केली उत्तर भारतामध्ये. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामधनं दक्षिणेमधनं आमचे हे महाराष्ट्रामधले दोन संत ज्या वेळेला उत्तरेच्या बाजूला जातात आणि उत्तरेकडनं यवनी सल्तनत शमशेरीच्या टोकानी या बाजूला येत होती, त्यावेळेला आमच्या या महाराष्ट्रामधल्या भागवत संप्रदायाच्या भगव्या जी पताका आहे ती कशी फडकत राहिली आणि यवनांच्या शमशेरीला सुद्धा ती पताका भगवी कशी श्रेष्ठ ठरली, हे तुम्हाला उद्या नामदेवराय आणि नामदेव ज्ञानेश्वर महाराज यांचा हस्तिनापूरमध्ये प्रवेश होतो आणि त्यावेळेला खरं काय घडतं आणि काय क्रांती होते हे उद्याच्या कथेमध्ये फार सुंदर तुम्हाला श्रवण करायला मिळेल. आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, नामदेव महाराज की जय, संत सोपानदेव भगवान की जय, सद्गुरु साधु बाबा महाराज की जय, सद्गुरु शिंदे बाबा महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, राधा कृष्ण भगवान की जय. साधु समर्थ सीताराम.